पवनराजे निंबाळकर हत्याकांडातील आलेला निकाल हा ओमराजे निंबाळकर यांच्यावर अन्याय करणारा आहे. या संदर्भात कुठेही चर्चा होत नाही, हे दुर्दैव आहे. आरोपी असलेले पदमसिंह पाटील हे सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे सख्खे भाऊ आहेत. सीबीआय कोर्टामध्ये चालू असलेली ही केस आणि सीबीआय कोर्टाने दिलेला हा निकाल केंद्र सरकारचा कशा पद्धतीने कोर्टावरती अंकुश राहिलेला आहे हे सगळं देशाला माहिती आहे. आणि सीबीआय ही कशाच्या अंडरमध्ये हेही देशाला माहिती आहे. त्याच्यामुळे ओमराजे निंबाळकर 20 वर्ष ज्या न्यायाची वाट बघत होते, तो न्याय त्यांना मिळालेलाच नाहीये. उलट तो न्याय संशयास्पद भोवऱ्यामध्ये अडकलेला आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार ह्या 19 जून 2026 ला अमित शहाला भेटलेल्या आहेत. अमित शहा यांना भेटल्यानंतर 20 जूनला पवनराजे निंबाळकर यांचा निकाल येतो आणि राज्यांनी कधी हा विचार केला नव्हता असा निकाल सीबीआय कोर्ट देतं की पदमसिंह पाटील सहित आरोपी निर्दोष सुटलेत. ते निर्दोष आहेत. टायगर ऑपरेशनची भनक सगळ्यांना लागली होती आणि ओमराजे निंबाळकर या टायगर ऑपरेशनमध्ये सहभागी होण्यासाठी याचसाठी तयार झाले असावेत की पवनराजे निंबाळकर या त्यांच्या वडिलांना न्याय मिळेल. परंतु 2 महिन्यात निकालाची 3दा तारीख फिरते. किती गंभीर आहे की या प्रकरणातील निकालाची तारीख संशयास्पदपणे 2 महिन्यात 3दा जाहीर झाली. 14 मे 2026 ला निकाल येणार होता. पुन्हा 16 जून 2026 ला निकाल येणार होता. 19 जूनला अमित शहा आणि सध्याच्या उपमुख्यमंत्री यांची भेट होते आणि अखेर 20 जूनला हा निकाल लागतो. त्यानंतर तात्काळ ओमराजे निंबाळकर टायगर ऑपरेशनचा भाग व्हायचा की नाही याचा विचार करतात आणि पुन्हा अमित शहा हायकोर्टात जाऊन त्या ठिकाणी ही केस चालू अशा पद्धतीचं आश्वासन देतात. याचा अर्थ टांगती तलवार अजित पवार गटावरती ठेवायची, सुनेत्राताई पवार यांच्यावर सुद्धा तो दबाव ठेवायचा आणि ही केस कधीतरी निकाल लागेल म्हणून ओमराजे निंबाळकर यांना सुद्धा सोबत घ्यायचं. अशा पद्धतीचा एकंदरीत हा पॅटर्न राबवलाय का अशी शंका या ठिकाणी निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे पवनराजे निंबाळकर यांची हत्या राजकीय कटकारस्थानातून झाली हे कोर्टाने मान्य केलंय. हत्या झाली हेही मान्य केलंय. परंतु पुराव्याअभावामुळे आरोपी निर्दोष सुटतायत असं जाहीर केलंय. शेवटी राजकीय हत्या ही राजकीय कटकारस्थानातच न्यायात सुद्धा प्रलंबित राहिली. हेच पवनराजे निंबाळकर यांच्या न्यायाच्या लढ्यातील एक विश्लेषण आहे. शेवटी ओमराजे निंबाळकर 20 वर्ष या न्यायाची प्रतीक्षा करत होते. त्यांना हा न्याय मिळालेला नाही. हेच असणार याच्यामध्ये सत्य आहे.